नमस्कार मित्रमंडळी. तर गोष्ट अशी आहे की नुकताच आमचा BF फायनलचा रिझल्ट लागला आणि आमचे नशीब तरी बघा, आम्ही गलतीने पास पण झालो. मग पास झालो म्हटल्यावर पुढचं शिक्षण तर घ्यावंच लागणार की नाही, म्हणूनच आम्ही आलो CETचा पेपर द्यायला. हे बघा ते दुर्दैवी कॉलेज जिथे आमचा शिक्षण होणार आहे. मग आम्ही गेलो आमच्या सेंटर रूममध्ये आणि माझं नशीब तर एवढं भारी की माझा नंबर आला थेट पहिल्याच बेंचवर आणि माझ्या मैत्रिणींचा शेवटचा बेंचवर. पहा ना कसे मटकत आहेत. पेपर संपला आणि चर्चा करत आम्ही बाहेर निघालो. आमचं ठरलंय, जर CETमध्ये फेल झालो ना तर या समोरच्या पाण्यातच उडी मारून जीव द्यायचा. ही गंभीर चर्चा करत करत आम्ही पोहोचलो केसी कपडा बाजारमध्ये सेलच्या वस्तू बघायला. तिथे मला हे 2 इयरिंग सिल्वर आणि गोल्डन आवडले तर मी दोन्ही उचलले. आणि इकडे माझी मैत्रीण तिच्या आईसाठी साडी शोधत होती आणि मी मस्त फ्लॅश मारत होती. फायनली ही सुंदर पिंक साडी डन केली आणि कारूजींची रजा घेतली आणि आम्ही निघालो पोटपूजेसाठी. आधी सर्वात पहिले मारला मंचुरियनवर ताव. पण एवढ्याने मन थोडीच भरणार. मग आलो रेस्टॉरंटमध्ये आणि ऑर्डर केला चीजकॉर्न पिझ्झा पार्सल. पिझ्झा घेऊन आम्ही पोहोचलो मैत्रिणीच्या घरी. आता तिच्या आयुष्यात फन कमी पडला होता म्हणून मॅडमने स्वतःचा हात तोडून घेतला. मागच्या वर्षी माझा पण ॲक्सिडेंट झाला आणि यावर्षी हिचा. आणि हात तोडल्याच्या खुशीत आम्हाला इथे खायला मिळाले लाडू. मग पिझ्झा थंड व्हायच्या आत आम्ही त्याच्यावर तुटून पडलो. बघा किती टेस्टी पिझ्झा दिसतोय ना. आणि ताईंनी फ्रेंच फ्राईज पण आणून दिले. हे सगळं बघून आमच्या दादूच्या तोंडात भलतंच पाणी सुटलं होतं. पण बिचारा फक्त बघूनच पोट भरू शकत होता. इथे पेशंट व्हायचा ताव तर एकदमच जोरात चालू होता. मग मी पण एक स्लाइस घेतला, मस्त सॉसमध्ये डिप केला आणि खाल्ला. मित्रांनो, दिल तर खूप गार्डन झाला.